होय, आता माझं हे कळम बदलतंय। आल्या दिवशी या ठिकाणी दंगा घडतंय आणि होय, मला यूपी आणि बिहारमधील जी काही मागची परिस्थिती आपण ऐकलेली होती ती इथं अनुभवायला मिळते। मी असं का म्हणतोय त्याचं कारण असं आहे की मागील काही महिन्यांपासून किंवा गेल्या एक वर्षापासून कळंब शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा मोठा गंभीर बनत चालला आहे। यामध्ये प्रामुख्याने पोलीस प्रशासनाची निष्क्रिय भूमिका आणि या सगळ्या प्रकरणातून दिसून येते। अतिशय कठोर शब्दांमध्ये मला बोलावं लागतं। याचं कारण हे असं आहे की मागील काही महिन्यांपासून कळंब शहरामध्ये आल्या 2 दिवसाला आल्या 4 दिवसाला जर मोठमोठा दंगा घडत असेल आणि त्यामुळे जर सर्वसामान्य व्यापारी शेतकरी या ठिकाणी बाजारपेठेत नव्याने आलेले ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी भयभीत होत असतील तर कुठेतरी ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि कुठेतरी प्रशासनाने यावरती गंभीर व्हायला पाहिजे। मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिकचं प्रशासन असेल, जिल्ह्याची यंत्रणा असेल, याकडे अजिबात लक्ष देत नाही असं दिसतंय। मागील काही महिन्यांपासून अनेक राडे झाले। यामध्ये एकंदरीतच या परिस्थितीवर बोलण्यासारखं खूप काय आहे। मात्र काही उदाहरणं देतो तुम्हाला, काही घटना सांगतो। मागील काही दिवसांपूर्वी कळंब शहरामध्ये राजकीय राड्यातून 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। ऐन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांच्या समोर, पोलिसांच्या गाडीतनं बाहेर काढू पोलिसांच्या समोर मारहाण झाली। पोलीस मात्र मारल्यागत किंवा ॲक्शन आपण जसं बघतो की पोलीस ॲक्शन करतात बघा मूवीमध्ये वगैरे, तशा पद्धतीनं थांबवण्याचा प्रयत्न या पोलिसांनी केला। तो प्रकरण शांत होते का नाही तोपर्यंत काही दिवसातच गेल्या 4-5 दिवसांपूर्वी म्हणजे 8 दिवसांपूर्वी या ठिकाणी कळंब शहरात 2 पारधी समाजातील 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। यामध्ये दगडफेक झाली। ती दगडफेक त्यांच्याच गटावरती आणि त्यांच्या एकमेकांवरती झाली नाही तर कळंब शहरात मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या काही मेडिकलच्या शटरवरती देखील ती दगड लागली। त्याचबरोबर इतर जी वाहनं त्या ठिकाणून जात होती, ज्यांना अंदाजच नव्हता या ठिकाणी काय सुरू आहे, या वाहनांवर देखील अशा पद्धतीच्या दगडफेकीचा परिणाम झाला। त्यानंतर काही दिवस म्हणजे हा राडा काही वेळ चालला। त्यानंतर सगळा राडा झाल्याच्या नंतर पोलीस आले। मग ती सायरन वाजवत फिरली, इकडे तिकडे फिरली आणि सलग दुसऱ्या दिवशी त्याच पारधी समाजातील 2 गटांमध्ये पुन्हा वाद झाला आणि बाजार समितीमध्ये फायरिंग देखील झाल्याची घटना या ठिकाणी आपल्याला माहिती तशी मिळाली। म्हणजे सलग 2 दिवस तो राडा चालला। त्यानंतर मग पुन्हा अजून त्या विषयाला काही दिवस उलटतात की नाही तोपर्यंत काल झालेला मुस्लिम समाजातील 2 गटांमध्ये झालेला राडा, या सगळ्या घटना जर पाहिल्या, काल देखील काट्या कुऱ्हाडी सगळ्याच गोष्टी होत्या। दगडफेक झाली, त्यामध्ये काही गाड्यांचे काच फुटले। तर या सगळ्या घटना जर पाहिल्या तर कळंब शहरात पोलीस नेमकं आहेत का आणि आहेत तर कशासाठी आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। मला वाटतं की पोलीस प्रशासनाला असं प्रशिक्षण असेल की एखादी दंगल जर घडत असेल किंवा एखादी घटना घडत असेल तर ती घटना घडताना ते थांबवण्याची जबाबदारी नव्हे तर केवळ ती घटना घडून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करा आणि फक्त त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत एवढं सिद्ध करा आणि तेवढे फोटोग्राफ्स तेवढे आपल्या विभागाला पाठवा जिओ टॅगिंगमध्ये की आम्ही या ठिकाणी बंदोबस्त केला। इथपर्यंतच मला वाटतं यांना प्रशिक्षण आहे किंवा इथपर्यंतच यांची कार्यपद्धतीचा भाग आहे। कारण मी काल पाहिलं, त्याच्या आधीही पाहिलं, बातम्या कव्हरेज करताना मी अनेकदा पाहतोय की कळंब शहरामध्ये जर कुठला दंगा आणि कुठली परिस्थिती बिघडली ना, सरळ सरळ कळंब पोलीस येतात आणि त्यांचे अधिकारी सांगतात दुकाने बंद करा, इथं दंगा होतोय, दुकाने बंद करा, इथे थोडी गोंधळाची परिस्थिती आहे, नंतर उघडा किंवा घरी जा। अशा पद्धतीनं अनेक अधिकाऱ्यांनी सातत्याने सांगितलं जाते। म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये हे कॉमन गोष्ट झाली आहे की पोलीस येतात आणि व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना सांगतात की जबा आता सध्या परिस्थिती बिघडली आहे तर तू दुकान बंद कर। मला कळत नाही की पोलीस नेमकं अनुकूल वातावरण तयार करून देत आहेत की काय या सगळ्या गुन्हेगारीसाठी किंवा अशा ते सगळ्या दंगा झाल्याच्या नंतर जाणीवपूर्वक शहरामध्ये दहशत निर्माण होण्याचा प्रयत्न या जी काही करू पाहत आहेत मंडळी, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कळंब पोलीसच या ठिकाणी समर्थन करतायत काय, तसं वातावरण पोषक बनवतायत काय, असा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करावासा वाटतोय। आणि खरं पाहिलं तर मजेशीर गोष्ट काय माहिती आहे का की कळंब शहरात एवढं विस्तारलेलं शहर आहे आणि त्यामध्ये घटना घडते एका भागामध्ये, दहशत किंवा त्या ठिकाणी भयभीत झालेले नागरिक हे त्या गल्ल्यांमध्ये आहेत, घटना त्या गल्ल्यांमध्ये घडते आणि कळंब पोलीस पहारा कुठे देतात तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन।
अरे नेमकं काय परिस्थिती आहे? म्हणजे चोरी एका ठिकाणी आणि पहारा दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे हे लॉजिकच मला काय समजत नाही. कळंब पोलिसांचं नेमकं काय चाललंय नेमकं? म्हणजे स्वतःला सुरक्षित करण्याच्या दृष्टीनंच कळंब शहर म्हणजे पोलीस जे आहेत ते मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन उभा राहतात. त्यांना सुरक्षित इतर ठिकाणी वाटत असेल, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरक्षित वाटत असेल आपण थांबणं. म्हणून मला वाटते कदाचित छत्रपती शिवाजी महाराज चौक ही प्रत्येक घटनेत घटना कुठेही घडू, पण चौक ठरलेला आहे पोलिसांचा की पोलीस येऊन चौकात थांबतात आणि पेट्रोलिंग झाली किंवा आम्ही करतोय, कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि खरं पाहिलं तर मागच्या काही महिन्यांपासून म्हणा ना किंवा काही वेळ आता आपलं दुर्भाग्य असं आहे कळंब शहराचं की जवळपास बरेच जेवढे काही PI इथं आले प्रभारी अधिकारी पोलीस ठाण्याचे ते रिटायरमेंटला इथं येतात, मग राहतात 4-5 महिने. या 4-5 महिन्यासाठी कशाला काय करायचं, अशा परिस्थितीमध्ये हे सगळे PI या ठिकाणी आलेले दिसत आहेत. मागील आपण अनेक PI जर काढले, हे सगळे रिटायरमेंटला इथं आले कळंबमध्ये आणि त्यांना कळंब पोलीस स्टेशन सांभाळायला दिलं. आणि मागच्या काही वर्षांपासून आपण काही दिवसांपासून बघा की कळंब शहरातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडते. कळंब शहर आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ख्याती असलेलं शहर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीनं पारंपरिक संस्कृतीप्रिय आणि महिला मुलींना तसेच आबालवृद्धांना या ठिकाणी कशा पद्धतीनं सुरक्षित आणि त्यांना कसं या ठिकाणी चांगलं वाटेल, त्यांच्या दृष्टीनं कशा पद्धतीने इथे देखावे आणता येतील, या पद्धतीने विचार करणारं कळंब शहर आज कुठेतरी या सगळ्या कळंब शहराला गुन्हेगारीचं स्वरूप घडतंय. मागच्याच काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षापूर्वी म्हणा, या मुस्लिम समाजाच्या वतीने देखील अनेक उपक्रम राबवले गेले, ज्याच्यामध्ये रुग्णवाहिकेचं लोकार्पण असेल किंवा अन्य FD वगैरे जे काही ठेवी होत्या, काही लोकांना दत्तक घेतलं गेलं मुलांना शिक्षणासाठी, म्हणजे असेही उपक्रम राबवले जात आहेत. मात्र कुठेतरी समाजाने किंवा सर्व कळंबकरांनी या गोष्टींचा विचार करायला हवा की आपण कळंबला नेमकं कुठल्या दिशेने नेतोय. एकीकडे अन्य शहरांचा विचार केला, अन्य राज्यांचा विचार केला, UP बिहार, मी लहान असतानाच देखील UP आणि बिहारचे उदाहरणं आपण ऐकत होतो की खूपच तिथं गुन्हेगारी वाढलेली असते किंवा गुन्हेगारीची आल्या दिवशी घटना आपण ऐकत होतो TV मीडियावरती. UPमध्ये कधी खून झाला, कुठे दरोडा पडला, कुठे व्यापारी सुरक्षित नाहीत, अशा सगळ्या घटना, खंडणी, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत होतो. मात्र त्या ऐकलेल्या गोष्टी कधी कळंब शहरासारख्या एका छोट्या शहरामध्ये देखील घडतील किंवा तशा पद्धतीचं स्वरूप हे या शहराचं बदलू शकतं, हे आज या सगळ्या काही गोष्टींमधून पाहायला मिळतं किंवा तसं दिसून येतं. मुळात मला कळंब पोलिसांना एक प्रश्न विचारायचा आहे किंवा या एकंदरीतच जिल्ह्यातल्या प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला चांगलं कळतं, मी मागच्या काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस गावामध्ये जास्त सक्रिय होतो त्यावेळेस शिवजयंती काढायची झाली, गणेशोत्सवांची या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करायचा झाला तरी देखील आम्हाला परमिशनचा भडमाडा असायचा. परमिशनमध्ये वेगवेगळ्या अटी शर्ती असायच्या. त्याचबरोबर या ठिकाणी जर काही राडा झाला किंवा पोलीस आधीच सांगायचे की बाबा शांततेत करा, आणि शांततेत नाही झालं किंवा आमच्यामध्ये स्वाभाविक आहे की गाण्यामध्ये कधीकधी ग्रामीण भागामध्ये गाण्यावरून खूप राडा होतो. बरेचदा आपण पाहिलं आहे की केवळ कारण गाण्याचं असतं की हे गाणं लागलं नाही पाहिजे, ते गाणं लागलं पाहिजे, यावरून किरकोळ वाद होतात गणेश उत्सवामध्ये किंवा शिवजयंतीमध्ये किंवा अन्य उत्सवांमध्ये. अशा पद्धतीचे किरकोळ राडे होतात. मात्र या किरकोळ राडे झाल्याच्या नंतर देखील तासनतास पोलीस स्टेशनला आणून आम्हाला बसवणारे पोलीस अशा दंगलीच्या वेळी नेमकं जातात कुठे? आम्ही गणेशोत्सव साजरा करताना आम्हाला एवढ्या अटी शर्ती जर लागू होत असतील, आम्ही शिवजयंती साजरी करताना जर आमच्यात किरकोळ वाद झाला आणि तो आमच्यात मिटत असताना देखील पोलीस जर त्याला आम्हाला येऊन पोलीस स्टेशनला बसवत असतील, आमच्यावरती नोटिसा बजावत असतील, तर या पोलिसांना खऱ्या अर्थाने ही जी काही दहशत माजवणारी लोकं आहेत, हे काय त्यांचे जावई आहेत का की त्यांना नोटीस बजावली जात नाही किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जात नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत? मग नेमकं कळंब पोलिसांना नेमकं करायचं आहे काय किंवा कळंब पोलीस काम कोणासाठी करतंय, हा खऱ्या अर्थाने प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. साधं छोटासा कार्यक्रम जरी घ्यायचा झालं ना ग्रामीण भागात, आजही ग्रामीण भागातले लोक घाबरतात. का? तर त्या ठिकाणी थोडी किरकोळ काही गोष्टी जर बाचाबाची झाली तर त्या ठिकाणी पोलिसांनी ज्या पद्धतीनं आरेरावी करतात, ज्या पद्धतीची त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सांभाळतात, कायदा सुव्यवस्थाच म्हणावं लागेल त्याला, कायदा सुव्यवस्था सांभाळतात, ती पाहून ग्रामीण भागातले लोक अक्षरशः आपल्या लेकरांना सण उत्सवामध्ये सुद्धा जाऊ द्यायचं नको म्हणतात.
का तर काय झालं तर मग ते पोलिसांचा राडा होतो म्हणून. म्हणजे एकीकडे किरकोळ कारण आहे ज्याचा समाजासाठी मोठा उद्रेक नाही किंवा समाजात असं काही विशेष घडणार नाही त्या वादामुळे, त्या वादाला देखील पोलीस प्रशासन एवढ्या गंभीर पद्धतीनं हाताळतं. मग या सगळ्या जी घटना घडतायत, ज्या घटनेमध्ये त्यांच्याच म्हणजे 2 गटातलाच इजा नव्हे तर त्याच्या झळा या सर्वसामान्य तिथल्या रहिवाशांना पण पोहोचतायत. अशा वेळी कळंब पोलीस नेमकं करतंय काय? आणि खऱ्या अर्थाने मला वाटतंय की काही म्हणी होत आहे बघा, म्हणजे आपल्याकडे प्रचलित म्हणी येतात की चोर सोडून संन्यासाला फाशी, संन्याशाला फाशी. आणि त्याचबरोबर काय एक आहे की म्हणजे एक आपण अभंगसुद्धा आहे बघा, चोरी करून चोर दूर पळतो आणि संशयाने गरिबाला मार मिळतो. तशाच काही पद्धती कळंब शहरामध्ये घडत आहेत. अनेकदा हे सगळ्या दंगली झाल्याच्यानंतर कळंब पोलीस सगळ्यात लास्टला येतात आणि तिथं जी दुसरे लोक आहेत जी दुकानं बंद करून आता तरी वातावरण शांत होईल, नंतर शांत होईल, मग आपण काही खरेदी करायला आलेले खरेदी करू, काही दुकानं मालक असतील ते दुकान उघडू, या विचारात जिथं थांबलेले लोक आहेत का त्यांच्यावरतीच लाठीचार्ज करत आहेत. बरं एवढंच नव्हे तर गेल्या वेळेस तर त्या कळंब शहरामध्ये जी शिवाजी महाराज चौकात जी हाणामारी झाली त्या राड्यामध्ये काही पत्रकार व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते, तर त्यांना पण मारहाण केली, म्हणजे काट्याने मारलं. म्हणजे एकंदरीतच परिस्थिती पाहिल्यानंतर कळंब पोलिसांची अक्षरशः लाज वाटण्यासारखी गोष्ट झाली. ज्या पोलिसांना आपण पाहिल्याच्यानंतर सुरक्षित वाटतं, ज्या पोलिसांकडे पाहिल्याच्यानंतर एक आत्मविश्वास वाटतो की जणू काय आपल्याला साक्षात आपल्या मदतीला देवच आला, अशा पद्धतीने ज्यांची प्रतिमा असायला पाहिजे किंवा ज्यांची प्रतिमा ऑलरेडी आहे आमच्या मनामध्ये, पण ते कुठेतरी त्या कर्तव्याशी प्रामाणिक आहेत का हा विचार करणं आता त्यांनी गरजेचं ठरलेलं आहे. कारण पोलिसांकडे पाहिल्याच्यानंतर मला वाटत नाही की भारत देशामध्ये कुठला नागरिक असेल जो स्वतःला सुरक्षित असं काय म्हणतात त्याला, सुरक्षित असं वाटत नसेल, असा कुठलाही व्यक्ती नसेल. कारण कितीही मोठी घटना घडली, काही अनपेक्षित असं काय घडलं तर त्या ठिकाणी सर्वात आधी आपण धावा करतो पोलिसांचा. मात्र पोलिसच अशा पद्धतीनं अकार्यक्षम असतील, पोलिसच अशा पद्धतीनं या सगळ्या म्हणजे दहशतगर्दी करणाऱ्या, या ठिकाणी दंगा भडकवणाऱ्या, दंगेमध्ये जे लिडरशिप करणाऱ्या या सगळ्या लोकांपुढे जर गुडघे टेकत असेल, यांच्यापुढे जर निष्क्रिय भूमिका घेत असेल, तर नेमकं आम्ही लोकांनी पोलिसांकडे बघून अपेक्षा काय ठेवावी? तुर्तास धन्यवाद. नक्कीच पुढील देखील अशा सामाजिक आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण या ठिकाणी तुम्हाला अवगत करणारच आहोत. आणि आपले आभार.